कारण सरनाईकने किती खाल्लेलं आहे आणि मेहताने किती खाल्लेलं आहे ना, यांच्यामध्ये ते बिझी आहे. त्यांच्याकडे जनतेसाठी वेळ नाहीये. हे खड्डे बुजवणं म्हणजे सर्वसामान्य माणसाची काय किंमत आहे? त्या खड्ड्यात पडो मरो झडो त्यांना काय फरक पडतोय? त्यांना फक्त त्यांची टक्केवारी, आम्हाला 24 करोड कसं मेट्रोच्या जागेतून भेटतंय, आम्हाला इथून टक्केवारी कशी मिळते, नाले सफाईतून टक्केवारी कशी मिळते, रस्ते बनवताना टक्केवारी कशी मिळते, पुन्हा त्याच्या पॅचवर्कची टक्केवारी कशी मिळते. फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले असताना हे खड्डे कधी बुजणार नाहीत. सर्वसामान्यांना जो त्रास आहे ना तो कायम असणार आहे. त्यांचे दावे वगैरे फक्त इलेक्शन साठी होते. इलेक्शन संपलं, सर्वसामान्य लोकांना जेवण देऊन झालं. आता ते मरो किंवा झडो काही फरक नाही पडत. जबाबदार इकडची महापौर डिंपल मेहता, याला जबाबदार इकडचे 78 नगरसेवक आणि याला जबाबदार दोन्ही आमदार प्रताप सरनाईक साहेब आणि नरेंद्र मेहताजी, दोन्ही आमदार. कारण हे लोक पाऊस सुरू होण्याच्या आधीपासून यांची नियुक्ती झालेली आहे, पण हे फक्त बलात्काराच्या विषयामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपामध्ये अडकलेले आहेत. यांना जनतेची त्यांच्या सुविधांशी कसलंही देणं घेणं पडलेलं नाहीये. कारण हे चोकअप होणं ही आजची गोष्ट नाहीये. वर्षानुवर्ष मीरा भाईंदर मध्ये नाले सफाई व्यवस्थित होत नाहीये. त्यांचा सीवेजचं अजून ठिकाणं नाहीये. सगळ्या गोष्टी एसटीपी प्लांटची अवस्था काय ती पत्रकारांना माहिती आहे. असे सगळे विषय आहेत आणि आज मीरा भाईंदर चोकअप होत आहे. पर्यायाने कांदळवन तोडलं जात आहे, तिकडे भराव केलेले आहेत, बरेच तलाव इथले बुजलेले, बऱ्याच गोष्टी आहेत ज्याला कारणीभूत आहे की मीरा भाईंदर हा जन्मय आहे. सुनामी आली तेव्हा मीरा भाईंदर भरलेलं नव्हतं, पण आता भरते. याला जबाबदार पूर्णपणे आपला सत्ताधारी जे आहेत, सत्तेत बसलेले आहेत ते जबाबदार आहेत. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की नरेंद्र मेहताने जसं याच्या आधी जेव्हा स्टंटबाजी केली होती त्या प्रकारे पुन्हा या पाण्यामध्ये उतरून स्टंटबाजी करावी आणि जे नौखे नगरसेवक जे निवडून दिलेत ना त्यांना काम करण्याची पद्धत शिकवावी आणि नंतर इलेक्शनला उभं केलं असतं तर त्यांना कळलं असतं. नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो त्यांनी इलेक्शनच्या आधी त्या लोकांना सांगितलेलं होतं की काही झालं तर हे मीरा भाईंदर शहराचे खड्डे ते हटवले जाणार, म्हणजे अजूनपर्यंत तसेच यावरती त्यांनी अजूनपर्यंत नियोजन का केलं? ते बुजणार पण नाहीत. त्यांच्याकडे वेळ नाहीये तेवढा, मेहताजींकडे तेवढा वेळ नाहीये. कारण सरनाईकने किती खाल्लेलं आहे आणि मेहताने किती खाल्लेलं आहे ना, यांच्यामध्ये ते बिझी आहे. त्यांच्याकडे जनतेसाठी वेळ नाहीये. हे खड्डे बुजवणं म्हणजे सर्वसामान्य माणसाची काय किंमत आहे? त्या खड्ड्यात पडो मरो झडो त्यांना काय फरक पडतोय? त्यांना फक्त त्यांची टक्केवारी, आम्हाला 24 करोड कसं मेट्रोच्या जागेतून भेटतंय, आम्हाला इथून टक्केवारी कशी मिळते, नाले सफाईतून टक्केवारी कशी मिळते, रस्ते बनवताना टक्केवारी कशी मिळते, पुन्हा त्याच्या पॅचवर्कची टक्केवारी कशी मिळते. फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले असताना हे खड्डे कधी बुजणार नाहीत. सर्वसामान्यांना जो त्रास आहे ना तो कायम असणार आहे. त्यांचे दावे वगैरे फक्त इलेक्शन साठी होते. इलेक्शन संपलं, सर्वसामान्य लोकांना जेवण देऊन झालं. आता ते मरो किंवा झडो काही फरक नाही पडत. जर हे खड्डे बुजले नाहीत तर रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाचे राज्य उपाध्यक्ष या नात्याने मी सांगते की हे जर खड्डे बुजले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात एक उग्र असं आंदोलन करेल. याची प्रशासनाने सुद्धा नोंद घ्यावी आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा.